नमस्कार. सुमित्रा टिप्समध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा आपल्या हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात आपल्या लाडक्या आईचा मान राखण्यासाठी तिची ओटी भरण्याची एक खूप जुनी आणि सुंदर प्रथा आहे. पण बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की आईची ओटी नेमकी कशी भरायची, ओटी भरताना कोणत्या वस्तू घ्यायच्या आणि पूजा कशी करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने आईची ओटी कशी भरायची हे सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये मी काही महत्त्वाच्या टिप्सही सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मासात आईची ओटी भरली जाते. त्या ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू असायला हव्या. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आता लवकरच सुरू होत आहे. आपल्याकडे धार्मिक, आध्यात्मिक दृष्ट्या या महिन्याचे अतिशय महत्त्व आहे. पुरुषोत्तम मास म्हणूनच अधिकाचा महिना ओळखला जातो. या महिन्यात जावयाला वाण देण्याची प्रथा आहे. ती सगळी अगदी उत्साहाने पार पाडली जाते आणि जावयाला वाण दिले जाते. त्याचप्रमाणे आणखीन एक परंपरा म्हणजे मुलीने आईची ओटी भरणे. हा एक प्रकारे आईचा सन्मान करणे, तिचे आदर आतिथ्य करण्याचाच एक भाग आहे. एरवी आपल्यासाठी आई कित्येक गोष्टी करते आणि आपण तिला त्यासाठी गृहीत धरतो. या निमित्ताने या सगळ्या गोष्टींची जाणीव होते आणि आईचा योग्य तो मान राखला जातो. आता ही ओटी कशी भरायची असते ते पाहूया. अधिक मासानिमित्त आईची ओटी कशी भरावी. ओटी सामानात असणाऱ्या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. त्यात प्रामुख्याने एक खण किंवा ब्लाऊज पीस असतो आणि तांदूळ असतात. आता त्यात बदल करायचा असल्यास आपण आईला तिच्या आवडीची एखादी छानशी साडी घेऊन देऊ शकतो. याशिवाय त्यामध्ये सुपारी, बदाम, हळकुंड, खोबरे, रुपयाचे नाणे या वस्तूही घातल्या जातात. यात जर थोडा बदल करायचा असेल तर बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, अंजीर, मनुका असा सुकामेवा घ्या. त्याचे वेगवेगळे पॅकिंग करा आणि ते आईला द्या. शिवाय आई हे सगळे पदार्थ नियमितपणे खाईल याकडेही लक्ष द्या, जेणेकरून तिच्या तब्येतीचीही काळजी घेतली जाईल. ओटीमध्ये एखादं फळ असावं. यामध्ये तुम्ही तुमच्या आईच्या आवडीचे फळ निवडू शकता. या निमित्ताने आईला आपल्याकडून काही पौष्टिक खायला दिले जाते. आईला काय आवडते याचा विचार आपण खूप कमी वेळा करतो. आता अधिक मासाच्या ओटीच्या निमित्ताने आईच्या आवडीचे गोड पदार्थ करा आणि ते पदार्थ ओटी भरल्यानंतर तिला द्या. विकतचे गोड पदार्थ मिठाई देण्यापेक्षा घरी केलेल्या पदार्थांची गोड निश्चितच जास्त असते. तर अशी ही अधिक मासातील आईची ओटी भरण्याची सोपी आणि पारंपरिक पद्धत. आई ही शेवटी आईच असते. तुम्ही प्रेमाने दिलेली छोटीशी गोष्टही तिच्यासाठी लाख मोलाची असते. त्यामुळे या अधिक मासात तुमच्या आईला हा मान नक्की करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. अशा छान आणि उपयुक्त टिप्स पाहण्यासाठी आपल्या सुमित्रा टिप्स चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय.